Hello students. Today we are going to learn three schema architecture, or it is also called as three level abstraction, or also called as three level architecture. You can call it as three schema architecture, or you can call it as three level abstraction, or even you can call it as three level architecture. So there are many names. So the topic is about the architecture of the database. This architecture is based on three schemas. Thus, it is called as three schema architecture. Before continuing with this topic, let us learn what is actually this architecture about. हे आर्किटेक्चर का बनवलं गेलं, कशासाठी बनवलं गेलं. आधी आपण हे काही थोडक्यात समजून घेऊयात. The three-tier architecture is commonly used as architectural approach in database management systems for the design and development of applications that work with databases. हे थ्री टायर आर्किटेक्चर हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम साठी बनवलं गेलं. डेटाला डिझाईन आणि डेव्हलप करण्यासाठी ऍप्लिकेशन सोबत. थ्री स्कीमा आर्किटेक्चर डिवाइड्स अँड ऍप्लिकेशन कंपोनेंट्स इनटू थ्री लेयर्स और थ्री लेवल्स. हे तीन स्कीमाचं आर्किटेक्चर जे आहे ते कुठल्याही ऍप्लिकेशनला तीन लेवल किंवा तीन लेयर्स मध्ये डिवाइड करून टाकतं. इच लेवल हॅज इट्स ओन सेट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. प्रत्येक लेवलची स्वतःची काही रिस्पॉन्सिबिलिटी असते जी त्याला मेंटेन करावी लागते. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम विच युजेस दिस थ्री स्कीमा आर्किटेक्चर divides the complete system into three interrelated but independent modules as described. Database management system हे आर्किटेक्चर जे आहे हे पूर्ण ऍप्लिकेशन सिस्टमला तीन इंटररिलेटेड बट इंडिपेंडेंट मॉड्यूल्स मध्ये डिवाइड करतं. सो कुठल्याही ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम साठी थ्री स्कीमा आर्किटेक्चर मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं. सो आजचा आपला टॉपिक आहे थ्री स्कीमा आर्किटेक्चर. हा आर्किटेक्चर कसा आहे आणि तो कसा काम करतो, त्याच्या तीन स्कीमास कुठल्या आहेत किंवा त्याचे तीन लेवल्स म्हणा, लेयर्स म्हणा, हे काय आहेत आणि त्यांची कामं काय आहेत हे समजून घेऊयात. Now let us go to the diagram of the three schema architecture. This is the diagram of three schema architecture. या आर्किटेक्चर मध्ये तीन लेयर्स असतात, तीन लेवल्स असतात किंवा तीन स्कीमास असतात. बघा शब्द वेगवेगळे वापरले जातात. कधी स्कीमास म्हणतात, कधी लेवल्स म्हणतात किंवा कधी कधी लेयर सुद्धा म्हटलं जातं. सो दिस इज द फर्स्ट स्कीमा, द एक्सटर्नल स्कीमा. दिस इज द मिडल स्कीमा कॉल्ड एज कन्सेप्च्युअल स्कीमा. And this is the internal schema. And this is the actual physical database where the data is stored. But before continuing with this particular architecture diagram, let us see what is actually schema. Schema म्हणजे काय? स्कीमाचा अर्थ काय? So in simple language, schema is information. Schema म्हणजे माहिती. Information in the form of structures of the tables in database. So simple language मध्ये स्कीमाचा अर्थ काय? It is information of the structure of database the form of tables. स्कीमाचा अतिशय साध्या भाषेत अर्थ लिहून दिला की स्कीमा म्हणजे माहिती, स्कीमा म्हणजे इन्फॉर्मेशन. डेटाबेस मध्ये इन्फॉर्मेशन माहितीसाठी स्कीमास वापरले जातात. स्कीमास म्हणजे काय? टेबल्स. सो व्हॉट इज स्कीमा? इट इज इन्फॉर्मेशन ऑफ द स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस. डेटाबेसचा जो स्ट्रक्चर बनवला गेला आहे, टेबलच्या फॉर्मॅटमध्ये जो डेटाबेसचा स्ट्रक्चर बनवला जातो त्याला स्कीमा म्हणतात. आणि स्कीमा मध्ये असते माहिती. So this is a simple definition of schema. It is information of the structure of the database in the forms of tables. For example, students are table असेल, तर तुम्ही स्टुडंटच्या इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी एक टेबल बनवला, जिथं सिरियल नंबर असेल, नेम असेल, रोल नंबर असेल,
मार्क्स असतील आणि त्यामध्ये तुम्ही स्टुडंटचा डेटा स्टोअर करणार. सो सिरियल नंबर, नेम ऑफ द स्टुडंट, रोल नंबर ऑफ द स्टुडंट आणि मार्क्स ऑफ द स्टुडंट. सो हा जो स्ट्रक्चर आहे ना, स्टुडंटच्या इन्फॉर्मेशनला स्टोअर करण्यासाठी डेटाबेस मध्ये बनवलेला हा जो स्ट्रक्चर आहे, जो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये बनवला, तिथं हे कॉलम्स आहेत. 4 कॉलम्स बनवले, सिरियल नंबर, नेम, रोल नंबर आणि मार्क्स. And then when we want to store the data of a student, the data is stored into the particular rows, the records. So this particular schema has columns, number of columns depending on our requirements. And it also has rows to store the information of the students. So या स्कीमा मध्ये जो आपण स्टुडंटचा डेटा स्टोअर करायला बनवलाय, याच्या नंबर ऑफ कॉलम्स आणि रोज असतात. कॉलम्स मध्ये पर्टिक्युलरली काय स्टोअर केलं जातं, सिरियल नंबर, नेम, रोल नंबर, मार्क्स हे मेन्शन केलं जातं. आणि रो मध्ये ऍक्च्युअल डेटा स्टोअर केला जातो. फॉर एक्झाम्पल, एखादा स्टुडंट आहे, त्याचा डेटा स्टोअर करायचा होता. पहिल्या रो मध्ये पहिल्या स्टुडंटचा डेटा स्टोअर केला, सिरियल नंबर 1 दिला. नेम असेल फॉर एक्झाम्पल स्टुडंटचं एबीसी, रोल नंबर असेल फॉर एक्झाम्पल 10 आणि मार्क्स असतील फॉर एक्झाम्पल 78.00. Now this is the data of the first student which is stored into this particular database in the form of table. अशाच पद्धतीने सेकंड स्टुडंटचा डेटा स्टोअर केला जाईल, थर्ड स्टुडंटचा डेटा स्टोअर केला जाईल. पण हे सगळं बनवण्याच्या आधी डिझाईन बनवली जाते, स्कीमा ठरवला जातो की स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा असेल तर आपल्याला काय काय लागेल, तर सिरियल नंबर लागेल, त्याचं नेम असेल, रोल नंबर असेल, मार्क्स असेल. सो ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे, स्टुडंटचा डेटा स्टोअर करण्यासाठी काय लागणार आहे, ते कशासाठी बनवलं जाणार आहे, कशा पद्धतीने बनवलं जाणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे स्कीमा. स्टुडंटचा स्कीमा असेल, टीचरचा स्कीमा असेल, एचओडीचा असेल, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ स्कीमास. सो इट इज जस्ट इन्फॉर्मेशन. पण ही इन्फॉर्मेशन कुठल्या फॉर्म मध्ये असते, इन द फॉर्म ऑफ टेबल्स. सो आय होप यू अंडरस्टूड द टर्म स्कीमा. नाउ लेट अस कंटिन्यू विथ द 3 स्कीमा आर्किटेक्चर. Is this first? So the 3 schema architecture, ज्यात मी सांगितले 3 स्कीमाज आहेत, 3 लेवल्स किंवा 3 लेयर्स आहेत. एक्सटर्नल स्कीमा 1, एक्सटर्नल स्कीमा 2, एक्सटर्नल स्कीमा n. या ठिकाणी हा जो एक्सटर्नल स्कीमा आहे त्याला एक्सटर्नल लेवल पण म्हणतात किंवा व्ह्यू स्कीमा पण म्हणतात किंवा व्ह्यू लेवल पण म्हणतात. अनेक शब्द सगळे लिहून दिले ती. बट यू शुड गो विथ दिस पर्टिक्युलर वर्ड्स जे आपण इथे डायग्राम मध्ये वापरले, तर त्यांना अजून काय काय म्हणतात ते बाजूला सगळं लिहून ठेवलंय. एक्सटर्नल स्कीमाला एक्सटर्नल लेवल म्हणतात किंवा त्याला व्ह्यू स्कीमा सुद्धा म्हणतात किंवा व्ह्यू लेवल सुद्धा म्हणतात. So this particular external schema is actual the view which is presented to the users. डेटाबेसचा डेटा जेव्हा युजरला दाखवला जातोय, युजरला तो कुठल्या फॉर्मॅट मध्ये दाखवला जातोय, कुठल्या व्ह्यू मध्ये दाखवला जातोय, तो व्ह्यू म्हणजेच एक्सटर्नल स्कीमा. डेटाबेस मधला डेटा एका युजरसाठी नाही बनवला गेलाय. या डेटाबेस मध्ये स्टुडंटचा डेटा स्टोअर असेल, टीचर्सचा डेटा स्टोअर असेल. फॉर एक्झाम्पल अज्युम करा कॉलेजचा डेटाबेस आहे, अज्युम करा कॉलेजचा आहे, तर याच्यात स्टुडंटचा डेटा असेल. याच डेटाबेस मध्ये टीचर्स, फॅकल्टीज, प्रिन्सिपल्स, एचओडीज सगळ्यांचा डेटाबेस, ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, एक्झाम सेल, सर्वांचा डेटा एकाच डेटाबेस मध्ये स्टोअर्ड आहे. आणि मग प्रत्येकाला त्याचा डेटा आपण त्याला व्ह्यू म्हणून प्रेझेंट करणार आहोत. स्टुडंटचा डेटा स्टुडंटला बघायला मिळेल, टीचर्स, फॅकल्टीचा डेटा त्यांना बघायला मिळेल, एचओडीज, प्रिन्सिपलचा रेस्पेक्टिव्ह डेटा त्यांना बघायला मिळेल. सो देअर आर मल्टिपल व्ह्यूज ऑफ द सेम डेटाबेस. सॉरी. So external schema किती असू शकतात? There will be multiple schemas available according to the requirements of the organization, the institute. External schema 1, external schema 2, external schema n. External level आहे, युजर साठी बनवलं जातं हे.
फॉर एक्झाम्पल तुम्ही फोन पे ओपन करा तुमच्या मोबाईलमध्ये. फोन पे ओपन केला की तुम्हाला मोबाईलवरती जो इंटरफेस दिसतोय तो एक्सटर्नल स्कीमा, एक्सटर्नल लेबल आहे जे तुम्हाला दिसते ऍज अ युजर म्हणून. किंवा तुम्ही गुगल ओपन करा, जीमेल ओपन करा, सुरुवातीला जो इंटरफेस दिसला तुम्हाला तो एक्सटर्नल स्कीमा आहे जो युजरला प्रेझेंट केला जातोय डेटा दाखवण्यासाठी. So this external schema is meant for the users. They may be one user, two user, multiple users. So let me show you. User 2 and user n. हे एक्झाम मध्ये नाही ड्रॉ करायचं बरं का, मी एक्सप्लेन करतोय म्हणून काढून दाखवलं तुम्हाला की एक्सटर्नल स्कीमा हे ऍक्च्युअली युजर्ससाठी बनवले जातात. आणि जेवढे युजर्स असतील त्यांच्या नुसार प्रत्येकाला त्याचा एक एक्सटर्नल व्ह्यू दिला जाईल आणि डेटा त्याला प्रेझेंट केला जाईल. कॉलेजच्या एक्झाम्पल प्रमाणे मी म्हटलं की फॉर एक्झाम्पल एक व्ह्यू प्रिन्सिपल साठी बनवला गेला आहे. सो फॉर एक्झाम्पल दिस इज प्रिन्सिपल्स व्ह्यूज. एक व्ह्यू फॅकल्टीसाठी बनवला गेला आहे. सो फॉर एक्झाम्पल दिस इज फॅकल्टीज व्ह्यू. आणि हा जो व्ह्यू आहे तो स्टुडंटसाठी बनवला गेला असेल. सो दिस इज स्टुडंट्स व्ह्यू. So every user has its own respective view called as external schema. प्रिन्सिपलला पूर्ण डेटा बघायला मिळत असेल, त्याची पॉवर, त्याचं ऑथरायझेशन हायर लेवलचं आहे. सो प्रिन्सिपल फॅकल्टीचा डेटा पण बघू शकतो, प्रिन्सिपल स्टुडंट्सचा पण डेटा बघू शकतो, स्टुडंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचा पण बघू शकत असेल, सॉरी प्रिन्सिपल स्टुडंटचा पण डेटा बघू शकतो, फॅकल्टीचा पण बघतो आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचा पण डेटा बघतो. त्याची ऑथरायझेशन पॉवर हायर लेवलची असते. आपण येऊयात फॅकल्टीकडे. फॅकल्टीला जो व्ह्यू दिला जातो त्याच्यात त्याला काय काय मिळत असेल. फॅकल्टीला स्टुडंटचा डेटा बघायला मिळत असेल, फॅकल्टीचा स्वतःचा पण डेटा असेल, फॅकल्टीचं नाव, त्याचे सब्जेक्ट, तो काय शिकवतोय, ठीक आहे, तो स्टुडंटची प्रेझेंटी लावू शकतो, तो स्टुडंटचे मार्क्स फिलअप करू शकतो, स्टुडंटचा डेटा बघू शकतो. ही सगळी ऑथरायझेशन फॅकल्टीकडे असेल. स्टुडंटच्या व्ह्यू मध्ये गेलो तर स्टुडंट फक्त त्याचं स्वतःची इन्फॉर्मेशन बघू शकतो. स्टुडंट स्वतःची इन्फॉर्मेशन अपडेट पण करू शकतो. पण स्टुडंटला त्याचा अटेंडन्स फक्त बघायला मिळेल, अपडेट नाही करता येणार, बिकॉज ते ऑथरायझेशन स्टुडंटकडे नाहीये. सो कुठला डेटा राईट करायचा, कुठला रीड करायचं हे ऑथरायझेशन मध्ये येतं. हे युजर्सला एक्सटर्नल स्कीमामध्ये त्यांच्या ऑथरायझेशन प्रमाणे प्रेझेंट केलं जातं. सो हा होता पहिला लेवल किंवा फर्स्ट स्कीमा. नाव होतं एक्सटर्नल स्कीमा, त्याला एक्सटर्नल लेवल किंवा व्ह्यू स्कीमा सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर येतं कन्सेप्च्युअल स्कीमा. कन्सेप्च्युअल स्कीमा काय असतं ते समजून घ्या. कन्सेप्च्युअल स्कीमा एक डिझाईन असतं, एक टेम्पलेट असतं. फक्त आपण प्रोग्राममध्ये आधी अल्गोरिदम्स बनवतो की नाही, अल्गोरिदम्स बनवलं म्हणजे काय फिजिकली खरंच प्रोग्राम तयार नाही झालेला आहे. अल्गोरिदम मध्ये तुम्ही एक डिझाईन बनवता, एक काहीतरी ठरवून घेतात की काय आणि कशा पद्धतीने प्रोग्राम लिहिला जाणार आहे, बनवला जाणार. सो अल्गोरिदम फक्त कागदावरती असतो, ठरवला जातो, फिजिकली प्रेझेंट नसतो. पण त्याच अल्गोरिदमला युज करून पुढे जाऊन तुम्ही फिजिकली प्रोग्राम बनवतात. अशाच पद्धतीने जेव्हा डेटाबेस बनवायचा असतो आधी त्याचा कन्सेप्च्युअल स्कीमा बनवला जातो, डिझाईन केली जाते, टेम्पलेट बनवलं जातं, ठरवलं जातं की डेटाबेस कसा असणार आहे. आणि हे सगळं ठरवून झाल्यानंतर, ही पूर्ण डिझाईन तयार झाल्यानंतर, कन्सेप्च्युअल स्कीमा तयार झाल्यानंतर पुढे जाऊन मग इंटरनल स्कीमा म्हणजे फिजिकल डेटाबेस कसा असणार आहे ते बनवलं जातं. सो इन शॉर्ट कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये काय असतं, इन शॉर्ट तुम्हाला सांगतो, कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये ER डायग्राम्स असतात. काय असतात? ER डायग्राम्स. हा टॉपिक पुढे येणार आहे किंवा ER मॉडेल म्हणूयात आपण. तुम्ही तेव्हा शिकून घेणार की ER मॉडेल किंवा ER डायग्राम्स काय असतात. एंटिटी रिलेशनशिप्स असतात. सो एंटिटीज असतात, त्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स असतात, त्यांचे रिलेशनशिप्स असतात. या सर्व गोष्टी कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये येतात. मला जर स्टुडंट ह्या डेटाबेसमध्ये मला स्टुडंटचा डेटा पण स्टोअर करायचा आहे, तर मी एक टेबल स्टुडंटचा पण बनवणार. मला ह्या डेटाबेसमध्ये जर फॅकल्टीचा डेटा स्टोअर करायचा असेल, एक टेबल फॅकल्टीचा बनवला असेल.
एक टेबल HOD साठी बनवला जाईल, एक टेबल प्रिन्सिपल साठी पण बनवला जाईल. हे सगळं कुठे ठरवलं जातं? एक कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये. सो इन शॉर्ट, कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये टेबल्स असणारे ER मॉडेल म्हणजे काय? तर त्या डिझाईन केले जाईल. त्याच्यामध्ये कुठले कुठले टेबल्स आहेत ते ठरवलं जातं. त्याच्यानंतर स्टुडंट्स असतील आणि टीचर्स असतील. स्टुडंट आणि टीचर मध्ये रिलेशनशिप आहे. टीचर टीचेस द स्टुडंट्स, एक रिलेशनशिप आहे. सो या कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये या टेबल्स मध्ये काय रिलेशनशिप आहे ते पण स्टोर असतं. सो इट ऑल्सो कन्सिस्ट द रिलेशनशिप बिटवीन द एंटिटीज. So all these things are included into the conceptual schema. Conceptual schema is a template, a design of the database. Actual database चं डिझाईन असतं फक्त. ज्या कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये ER मॉडेल्स असतात, वेगवेगळ्या डेटाचे वेगवेगळे टेबल्स असतात, रिलेशनशिप्स असतात, हे सगळं कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये बनवलं जातं, त्याच्यात प्रेझेंट असतं. फायनली लास्ट इंटरनल स्कीमा असतं. इंटरनल स्कीमाला फिजिकल स्कीमा पण म्हणतात किंवा फिजिकल लेवल, जिथं फिजिकली डेटा ऍक्च्युअल कसा आहे ते सगळ्या इन्फॉर्मेशनला स्टोअर केलेलं असतं. इकडे बघा पुन्हा एक्सटर्नल लेवलला, एक्सटर्नल स्कीमाला व्ह्यू स्कीमा म्हणतात. कन्सेप्च्युअल स्कीमाला लॉजिकल स्कीमा पण म्हणतात, म्हणजे त्याचं फक्त लॉजिक असतं. ओरिजिनली फिजिकली प्रेझेंट काहीच नाही, डिझाईन आहे फक्त, लॉजिक आहे, म्हणून त्याला लॉजिकल स्कीमा पण म्हणतात. इंटरनल स्कीमाला फिजिकल स्कीमा सुद्धा म्हणतात, म्हणजे फिजिकली डेटा कसा स्टोअर केला जाणार आहे, कशा पद्धतीने स्टोअर केला जाणार आहे, कुठे स्टोअर केला जाणार आहे, ही सगळी माहिती इंटरनल स्कीमामध्ये स्टोअर असते. सो इंटरनल स्कीमा कन्सिस्ट ऑफ फिजिकल स्टोरेज डिटेल्स, फिजिकल storage details where the data will be stored, where the data will be stored, how the data will be stored, ही सगळी माहिती फिजिकल स्कीमामध्ये असते. सो फिजिकल स्कीमामध्ये फिजिकल डेटा स्टोरेजची ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन असते. So these are the three schemas or three levels of architecture. ज्याच्यात तीन महत्वाचे स्कीमा कुठले? एक्सटर्नल स्कीमा, कन्सेप्च्युअल स्कीमा आणि इंटरनल स्कीमा. External schema is also called as external level or view schema or view level. Conceptual schema is also called as conceptual level or logical schema or logical level. Internal schema is also called as internal level or physical schema or physical level. आता हे सर्व का बनवलं गेलं त्याची एक थोडीशी, एक थोडस बॅकला मागे जाऊन इतिहासात बघूयात. सुरुवातीला जेव्हा इन्फॉर्मेशन सिस्टम बनवली गेली, जेव्हा काळाची गरज होती की डेटा म्हणजे माहिती स्टोअर करून ठेवायची आपल्याला, तर डेटाला स्टोअर करून ठेवण्यासाठी सिस्टम बनवलं गेलं, डेटा मॅनेजमेंट सिस्टम. सो इनिशियल इन 1970s, 1970 सालच्या काळामध्ये इन्फॉर्मेशन सिस्टम आणि इन्फॉर्मेशन सिस्टम मॅनेजमेंट बनवलं गेलं. बट ऍट दॅट टाइम देर वर ओनली 2 स्कीमाज अवेलेबल. पण त्यावेळी फक्त 2 स्कीमाज अवेलेबल होते, एक्सटर्नल स्कीमा आणि डायरेक्टली द इंटरनल स्कीमा. सो त्या काळी सिक्युरिटी एवढी नव्हती डेटासाठी, फक्त त्या काळी 2च लेवल्स होते. एक एक्सटर्नल जो युजरसाठी बनवलेला असतो, डायरेक्टली इंटरनल जो फिजिकल स्टोरेजची इन्फॉर्मेशन स्टोअर करायचा. कन्सेप्च्युअल स्कीमा नव्हतं तेव्हा. बट लेटर ऑन जेव्हा काळाची गरज होती, लोकांना कळायला लागलं की सिक्युरिटीची लेवल वाढवायला पाहिजे, डेटा सिक्युरिटी खूप महत्वाची असते, हे तुम्ही सुद्धा कम्प्युटरची मुलं आहात, तुम्हाला माहिती आहे. सो डेटाच्या सिक्युरिटीसाठी एक तिसरी लेवल वाढवली गेली कन्सेप्च्युअल स्कीमा. 1975 मध्ये ANSI स्पार्कने ही कन्सेप्ट आणली होती.
3 लेवल आर्किटेक्चर किंवा 3 स्कीमा आर्किटेक्चर हे ANSYS स्पार्क ही एक कमिटी आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम साठी, जी याच्यावरती नेहमी काम करत असते. सो ANSYS स्पार्कने 1975 साली 3 स्कीमा आर्किटेक्चरला इंट्रोड्यूस केला. They told the world that there must be one more layer to provide the security to the data. And thus introduced the conceptual schema. तेव्हापासून मग 3 schema architecture वर्ल्ड वाईड यूज केलं जाऊ लागलं. या 3 लेवल आर्किटेक्चर मध्ये यांचा मेन उद्देश काय होता? डेटा सिक्युअर करणं. हा असतो युजर. एक लेवल आहे युजरची टॉपला, हा कोण आहे? युजर आहे. सो एकीकडे युजर अनेक असू शकतात. एकीकडे युजर आहे आणि एकीकडे डेटाबेस आहे. युजर आणि डेटाबेस मध्ये एकूण 3 लेवल्स आहेत. 1, 2, 3 लक्षात ठेवा, समजून घ्या. एकीकडे युजर आहे ज्याला त्याचा डेटा युज करायचा आहे. हा युजर आणि हा डेटाबेस याच्यामध्ये एकूण 3 लेवल्स आणल्या गेल्यात. युजरला त्याचा डेटा जरी असेल ना तरी डायरेक्ट ऍक्सेस नाही करता येते. त्याला या 3 लेवल्स मध्ये जावं लागतं, तेव्हा कुठे त्या युजरला त्याचा डेटा ऍक्सेस करायला मिळतोय. दिस इज जस्ट टू प्रोव्हाइड सिक्युरिटी. सिक्युरिटीला दुसरा शब्द आहे ऍब्स्ट्रॅक्शन. हे तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये पण शिकलात की डेटा ऍब्स्ट्रॅक्ट करणे म्हणजे डेटा सिक्युअर करणं, प्रोटेक्ट करणं. डेटाला ऍब्स्ट्रॅक्ट कसं केलं जातंय? त्याला हाईड करून. सो डेटा हाईड केला जातोय. डेटाबेस मध्ये डेटा युजर पासून हाईड करून ठेवलेला आहे. तुम्ही म्हणा सर युजरचाच डेटा आहे त्याच्यापासूनच हाईड करून ठेवलाय. निश्चितच. मला सांगा, तुम्ही आज गुगल वापरताय सगळे. गुगलला तुमचं जीमेल अकाउंट असेल तर तुम्ही तिथं तुमचे रोजचे फोटोज, व्हिडिओज, डॉक्युमेंट्स आणि अशा अनेक गोष्टी तुम्ही आज गुगलला स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का गुगलने तो डेटा कुठे स्टोअर केलाय? धुळ्यामध्ये स्टोअर केलाय, पुण्यात आहे, मुंबईत आहे, दिल्लीला आहे. त्या जगामध्ये कुठेतरी आहे तो स्टोअर केला. माहिती आहे का पण तुम्हाला? नाही माहिती. बट यू नो युअर डेटा विल ऑलवेज बी देअर फॉर यू. तुमचा डेटा तुमच्यासाठी नेहमी आहे. तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही त्याला असेच करू शकता. But you don't know where your data is actually stored. Why? Just because the security purpose. Just because this 3 level architecture level. The user can access his or her data directly. But the user don't know where the actual data is stored. तो कुठे स्टोर्ड आहे, कशा फॉर्मॅट मध्ये स्टोर्ड आहे हे युजरला नाही माहिती. सो लक्षात ठेवा, ANSYS स्पार्कने 1975 साली जेव्हा 3 स्कीमा आर्किटेक्चरला इंट्रोड्यूस केलं, युजर आणि डेटाबेसच्या मध्ये 3 लेयर्स आणल्या गेल्यात. युजरला या 3 लेयर्स मधून जावं लागतं, तेव्हा कुठे त्याला त्याचा डेटा ऍक्सेस करायला मिळतो. या 3 लेयर्सचं वैशिष्ट्य, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ते कळलं सगळ्यांना. एक्सटर्नल स्कीमा ही जी लेयर आहे, ही जी लेवल आहे, ती युजरसाठी बनवलेली आहे. युजरला डेटा रिप्रेझेंट करण्यासाठी. थोडक्यात सांगायचं झालं तर हे युजर इंटरफेस असतो. एक्सटर्नल स्कीमा इज नथिंग बट इट इज युजर इंटरफेस. UI. सॉरी, इट इज कॉल्ड एज UI. ज्या युजर इंटरफेस मध्ये युजरला त्याचा डेटा हवा तेव्हा बघायला मिळतो. दॅट इज एक्सटर्नल स्कीमा. त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल स्कीमाचा अर्थ कळला. कन्सेप्च्युअल स्कीमा ही एक डिझाईन आहे, एक टेम्पलेट आहे की डेटाबेस कसा असणार आहे, त्याच्यात काय काय असणार आहे. सो कन्सेप्च्युअल स्कीमा मध्ये काय काय असतं? इट इन्क्लुड्स ER मॉडेल्स, ज्याच्यात अनेक टेबल्स बनवले जातात, ज्याच्यात टेबल्स मध्ये रिलेशनशिप्स असतात. ही सगळी माहिती कन्सेप्च्युअल स्कीमा मध्ये असते. लास्ट, द थर्ड लेवल, द इंटरनल स्कीमा, ऑल्सो कॉल्ड एज फिजिकल स्कीमा. नावाचाच अर्थ आहे की इंटरनल स्कीमा मध्ये फिजिकल स्टोरेजची पूर्ण माहिती असते. फिजिकल स्टोरेज डिटेल्स याच्यात प्रेझेंट असतं. डेटा कुठे स्टोर्ड आहे ती माहिती याच्यात असते. डेटा कसा स्टोअर केला गेलाय ती सर्व माहिती इंटरनल स्कीमा, फिजिकल स्कीमा मध्ये प्रेझेंट असते. आणि हा ऍक्च्युअल डेटाबेस आहे जो कुठल्या तरी सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस मध्ये प्रेझेंट असेल, जिथे डेटा स्टोअर केला जात असेल. सो असं आहे हे 3 स्कीमा आर्किटेक्चर. ठीक आहे. Now there is one more point, that is mapping.
There are two types of mappings available in this particular architecture. One is external conceptual mapping and another is conceptual internal mapping. मॅपिंगचा अर्थ काय की युजरच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या एक्सटर्नल स्कीमाकडनं कन्सेप्च्युअल स्कीमाला जाणार आहे. सो दिस पर्टिक्युलर रिक्वेस्ट इज कॉल्ड एज एक्सटर्नल कन्सेप्च्युअल मॅपिंग. त्याच्यानंतर तिथून ती रिक्वेस्ट कशी जाणार आहे कन्सेप्च्युअल स्कीमाकडनं ती इंटरनल स्कीमाला जाणार आहे. सो दिस पर्टिक्युलर रिक्वेस्ट इज कॉल्ड ॲज कन्सेप्च्युअल इंटरनल मॅपिंग. So whatever the user is requesting to the database, it flows through external schema to conceptual schema and conceptual schema to internal schema, and finally it reaches to the database system. So this flow of request is called as mapping. So there are two types of mappings, external to conceptual mapping, one, and दूसरा जे आहे conceptual to internal mapping. डेटा इंडिपेंडन्स. डेटा इंडिपेंडन्सचा अर्थ काय तेही समजून घ्या. एक्सटर्नल स्कीमामध्ये जर नंतर चेंजेस केले गेले युजरचा व्ह्यू बदलवायचा असेल तुम्ही बदलवून टाकला इट विल नॉट अफेक्ट द कन्सेप्च्युअल स्कीमा और इंटरनल स्कीमा. इफ यू आर मेकिंग चेंजेस इन द एक्सटर्नल स्कीमा इट विल नॉट अफेक्ट द कन्सेप्च्युअल और इंटरनल स्कीमा. मीन्स डेटा इज इंडिपेंडेंट. और अज्युम करा की तुम्ही कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये काही चेंजेस केले तर त्याचा परिणाम इंटरनल स्कीमावरती नको व्हायला. याला म्हणतात डेटा इंडिपेंडन्स. और फायनली इफ यू आर मेकिंग सम चेंजेस इन द इंटरनल स्कीमा इट शुड नॉट अफेक्ट द कन्सेप्च्युअल और एक्सटर्नल स्कीमा. सो कुठेही बदल केला तर त्याचा परिणाम दुसऱ्या लेवल्स वरती व्हायला नको. तुम्ही एक्सटर्नलला चेंजेस करा किंवा कन्सेप्च्युअलला करा किंवा इंटरनल स्कीमा म्हणजे चेंजेस करा, पण लक्षात ठेवा चेंजेस केल्यानंतर त्याचा परिणाम दुसऱ्या लेवल्स वरती व्हायला नको. यालाच म्हणतात डेटा इंडिपेंडन्स. एव्हरी लेयर इज इंडिपेंडेंट but directly indirectly they are interconnected with each other. ते इंडिपेंडेंट जरी असल्या तरी ते इंडिपेंडेंट असून सुद्धा एकमेकांना इंटर रिलेटेड आहेत. So this was three schema architecture, also called as three level abstractions. I hope so you understood today's topic. For any queries, you can message me directly. Let us talk today. Till then, take care. Bye bye and have a nice day.